हॅलो गाईज, मी आदित्य नागरगोजे. मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची प्रिपरेशन करत आहे आणि माझ्या प्रिव्हियस अटेम्प्टच्या वेळी म्हणजेच 2025च्या अटेम्प्टच्या वेळी मी लीप बॅच जॉइन केली होती विद्यागुरू अकॅडमीची. आणि ही बॅच जॉइन करण्याआधी माझं जे प्रिपरेशन होतं, ते खूप अनस्ट्रक्चर्ड होतं. म्हणून माझं आउटपुट फार कमी असायचं. मी कितीही एफर्ट्स दिले तरी पण मला हे नाही कळायचं की माझा जो एफर्ट आहे आणि जो UPSCचं एक्स्पेक्टेशन आहे, ते मॅच करतंय की नाही आणि आउटपुट तर नेहमी कमीच असायचं त्यामुळे. मी जेव्हा बॅच जॉइन केली, माझ्या प्रिपरेशनला एक स्ट्रक्चर, एक क्लॅरिटी आणि एक डायरेक्शन मिळालं. जेणेकरून माझे एफर्ट्स आणि आउटपुट मॅच झाले. UPSCचे एक्स्पेक्टेशन्स, मेंटर्स जे सांगायचे तेच केलं. डोळे बंद करून ऐकत गेलो आणि ते UPSCच्या एक्स्पेक्टेशन्सला मॅच झालं. म्हणून ह्यावेळी माझी प्रिलिम्स क्लिअर झाली, जी की लास्ट अटेम्प्टला नव्हती झाली. मी अराउंड 40मध्ये अडकून राहिलो होतो आणि जे की ह्यावेळी अनऑफिशियल आन्सर कीने 85 किंवा 90 प्लस तर जातच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जेन्युइनली सांगायचं तर 2 महिने मी मागे होतो. मी लेट बॅच जॉइन केली होती आणि सरांनी मला तरी अलाउ केलं होतं. मी खूप सेल्फ डाऊटमध्ये असायचो, की मी मागे पडतोय का? किंवा माझ्याहून खूप जण पुढे आहेत. माझं कसं होईल? सरांनी मला एकच सांगितलं. विराज सर आणि अमित सर हे मला एकच म्हणायचे, की "आदित्य, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव आणि मेथड्सवरती विश्वास ठेव. रिझल्ट तुला नक्की दिसेल." जो की मला ह्यावेळी नक्की दिसला. वीकली टेस्ट, त्याचे अनालिसिस व्हिडिओ, त्याचं डिस्कशन ह्याने काय केलं, की सेल्फ डाऊट जो होता तो हळू कमी करत गेला. जे सेल्फ इम्प्रूव्हमेंट जे दिसलं आपल्याला, की हळू स्कोरमध्ये इम्प्रूव्ह होत चाललंय. त्याने माझा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट झाला. दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे पीअर ग्रुप होता, जे इथले सराउंडिंग होतं, इतके सीरियस ॲस्पिरंट्स जे की आपल्याला स्वतःला पुश करतात, की "आदित्य अजून कर, आदित्य अजून कर." जे आधी मी 70-80% देत होतो, ते ह्यावेळी 90, 95, 99% पर्यंत मी स्वतःला पुश करायचा प्रयत्न केला. जे की ज्याने अजून माझा आउटपुट वाढवला. खरं सांगायचं तर मी ही बॅच जॉइन करण्याआधी माझ्या मनामध्ये पण खूप जास्त सेल्फ डाऊट होता. कशाचा? की मी बॅच लावू की नको लावू? पैसे भरू की नको भरू? कारण ऑब्व्हियसली मार्केटमध्ये खूप मेंटरशिप आहेत, जे की पैसे घेतात, खूप लुबाडतात आणि टाईम वेस्ट करतात. त्याचा काहीच आउटपुट नाही होत. पण आता जेव्हा मी मला बघतो, त्यावेळी मला असं वाटतं की मी स्वतःला लकी फील करतो, की मला विद्यागुरू अकॅडमीसारखी एक बेस्ट मेंटरशिप मिळाली. जेणेकरून माझा जो टाईम आहे तो सेव्ह झाला. मला असं वाटतं की हा माझा वन ऑफ द बेस्ट डिसिजन आहे. इन फॅक्ट माझा वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, जो मी माझ्यावरती केलाय. थँक यू.